अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटमध्ये बच्चू कडूंची जे संघर्ष यात्रा सुरू आहे, या संघर्ष यात्रेचा आता 9वा दिवस असून मोठ्या प्रमाणात जे आहे मेळघाटवासी, आपण बघू शकता माझ्या मागे मोठ्या प्रमाणात मेळघाटवासी इथे समाविष्ट झालेले आहे. हजारोच्या संख्येने जे मेळघाटमधील जे आदिवासी आहेत ते समाविष्ट झालेले आहेत आणि अशातच बच्चू कडू जे आहेत 200 किलोमीटर पेक्षा जास्त पायी पायी हे यात्रेला संबोधित करत आहे. आणि आज बच्चू कडू हे जे तांडव नृत्य करणार आहे चिखलदरा या तहसीलवरती. आणि भाऊ नेमकं काय आपलं मागणं होतं आणि किती मागणं सरकारने आपलं मंजूर केलेलं आहे? 9 दिवस आम्ही पायी चाललो आणि पालकमंत्र्याला फुरसत सापडली नाही एक कॉल करायची. पालकमंत्री काय इराणच्या फौजेत काही युद्धात काय व्यस्त आहे का? म्हणजे तुम्ही या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारत असताना एवढं मोठं आंदोलन असताना तुम्ही त्याची साधी काय मागणी आहे काय नाही हे सगळं तुम्ही त्याची विचारपूस करत नाही आहे. एका इकडे हिंदुत्वाचा नारा द्यायचा, मग आदिवासी हिंदू नाही आहे, गवळी समाज हिंदू नाही आहे, भलाई समाज हिंदू नाही आहे. अरे त्यांना पिण्याचं पाणी भेटत नाही आणि मार हिंदुत्वाच्या गोष्टी करताय. एका इकडे पालकत्व स्वीकारत असताना फक्त राजकारण करायचं, कोणा मोर्चा काढायचा नाही, मोर्चा काढायचा दखल घ्यायची नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने आतापर्यंत आलेलो आहे, कुठेही सरकारच्या विरोधात आम्ही बोललो नाही. पण जर आता 4 वाजेपर्यंत दखल घेतली नाही तर आम्ही कार्यालय फोडल्याशिवाय राहणार नाही. नेमकं पाहिलं तर उदय सावंत जे आहे ते सुद्धा 3 वाजताला चिखलदरा इथे पोहोचणार आहे. काय आपलं मागणं त्यांच्यापर्यंत पोहोचलं? आता ते माहित पडतं ना, त्यांना येऊ तर द्या, चर्चा करू. नेमकं उदय सावंत सोबत आम्ही चर्चा करू अशी जी भूमिका आहे बच्चू कडू यांनी दिलेला आहे. मराठी करिता अनिरुद्ध उगले, अमरावती.